सांगायला सुरुवात केली. राजाला संपत्तीच्या मोहातून बाजूला काढलं. राजा, आपण तारुण्य दशेत आहात. या तारुण्यात आपल्याला इहलोकातली यात्रा सोडावी लागते. विधीचं विधान आहे. देवाला सुद्धा थांबता येत नाही. एरती पामर जीव किती, येथे नाही उरो आले अवतार. एरती पामर जीव. गोड आवाज आहे, थोडासा कडक करा. थांबता येत नाही राजा. बऱ्यापैकी गोष्टी सांगत होते. राजांना या विश्वातल्या पूर्ण घडामोडी, राजे महाराजे ऋषी मुनी योगी तपी सिद्ध नामधारक, खरं बोलणारे खोटं बोलणारे, चिंतन करणारे, याची एक एक यादी इथून पुढे शुकाचार्य राजा परीक्षितीच्या पुढे मांडतात. सत्य लोकाचे मालक विधाता त्यांच्या छायेपासून कर्दम नावाचे महात्मा मुनी जन्माला आले. कर्दम विरक्त होते. आकृती देहुती प्रसूती प्रियव्रत उत्तानपाद. तीन बहिणी दोन भाऊ. कर्दमाला नाना प्रकारचा उपदेश करून वेगात सांगतो ब्रह्मदेवानी प्रपंचात पाडलं. देवहूती नावाच्या स्त्रीशी लग्न पाणी ग्रहण करावं लागलं. आणि या देवहूतीला कपिल नावाचे पुत्र झाले. कपिल भगवान मकर संक्रांतीला कपिलांच्या दर्शनाकरता तुम्ही जाता माझ्या मावल्यांनो. काल एका साधूचं चरित्र तुम्ही ओझरत मी सांगितलं. त्या साधूचं नाव होतं गौतम. इंद्राच्या चुकीमुळे ते चरित्र सांगण्यात आलं तर थोडंसं ओझरत. गौतमाने न्यायशास्त्र केलं. आपल्याकडे न्यायाची प्रणाली किती जपल्या जाते याच्यावर बोलत होतो. सात्विक माणसाने या न्यायाला नाही भिलं पाहिजे. सात्विक सदाचारी पुण्यशील माणसाने वरच्याच्या न्यायाला भिलं पाहिजे. इथल्या कोर्टातले न्याय माणसं बघून संपत्ती बघून जर दिले असतील तरी पण पंढरपुरातल्या मालकाच्या कोर्टातला न्याय मात्र कोणाच्याही बापाला बदलता येत नाही. येथे नाही खोटा चालत परिहार. येथे नाही खोटा चालत परिहार. दानाचे अंतर पांडुरंगा. दानाचे अंतर पांडुरंगा. मालकाच्या दरबारात खोटा न्याय नाही. न्यायशास्त्र गौतमाने केलं. वेळ भेटला तर सांगेल त्याबद्दल. हस्ती कविटन्य न्यायाबद्दल काल बोलत होतो. माहीत असावा 4-2 शिल्लक पुस्तकं शिकणाऱ्यांच्या एक मनात भ्रम असतो की सृष्टी रचेता त्यांना मान्य नसतं. किती रचेता अधिकारी लक्षात घ्या. हत्ती हा कऊट फोडून खात नसतो. फोडूनही हत्ती कऊट खातात त्याबद्दल दुमत नाही मोरे. पण हत्ती हा बंध कवट गळीत असतो आणि ते कवट आपण सोप्या भाषेत बोलू कवट त्याच्या विष्ठेतनं खाली पडल्याच्या नंतर कवटाला एका सुईच्या आणि इतकं छिद्र नसतंय आणि कवटाच्या मधात गर शिल्लक राहत नाही.
इतकी हत्तीची पचन संस्था टोकाची आहे. न्याय असा असला पाहिजे. काल बोलत गेलतो, एका कठड्यामध्ये ब्रह्मदेव, एका कठड्यात सरस्वती माता आणि न्याय देवता. एकाचे मेहुणे आहेत सरस्वतीचे आणि एकाचे जावाई आहेत. पण न्यायच देऊन टाकला. सासरे बुवा तुम्ही अपूज्य आहेत म्हणून ब्रह्मदेवाचं मंदिर नव्हतं, म्हणून पुष्करला ब्रह्मदेवाचं मंदिर झालं. पाहता श्रीमुख गोविंदाचे. भगवान कृष्ण परमात्मा ज्या वेळेला 9.5 वर्षाचे झालते त्यावेळेला ब्रह्मदेवाने मुख पाहिलं होतं. द्वादशीच्या दिवशी भगवान शिवजीने मुख पाहिलं होतं. अमावस्येच्या दिवशी पुतनेनं मुख पाहिलं होतं. भगवान कृष्ण परमात्मा 11 वर्ष 53 दिवस गोकुळात होते. पुराण पहा. माझ्या शब्दावर विश्वासही ठेवू नका. पुराण पाहिलं पाहिजे. पहावे पुराणी. देऊतले मालक सांगतात आमच्यावर नका विश्वास ठेवू, पुराण पहा. न्यायशास्त्र गौतमाने केलं, सांख्यशास्त्र कपिलाने केलं. 6 शास्त्र आहे. सांख्यशास्त्र कपिलाने. राजे हो, कर्दमाने ज्या वेळेला देहुती सोबत लग्न केलं त्यावेळेला तीर्थयात्रा केल्या. देवदेवतेचे दर्शन घेण्याची पद्धत आपल्याकडे आहे. एक सर्वात मोठा पर्याय सांगतो. माझं लग्न झालंय म्हणून सांगतो. अतुलजी हे रोज सकाळी येत असतील भेटायला. सरया झालते आम्हाला भेटायला गोशाळेवर. आणि गायी पाहिल्या की तुम्ही सगळे भेटल्यासारखं वाटतंय. कारण त्या निष्पाप आहेत. विश्वातल्या प्रत्येक देवतेचं संतांचं अधिष्ठान गायीत असतंय. हे देते पण पोरांना विचारतात काही अडचण आहे का काही. सांख्यशास्त्र केलं, तीर्थयात्रा. मी लग्न केलं म्हणून सांगतोय. आपल्याकडे लग्न आटपल्याच्या नंतर ज्या वेळेला नवरी नवरदेवासोबत तिच्या सासरी जात असते त्यावेळेला एक विशिष्ट प्रकारचा कार्यक्रम असतो, शेवटचा, ज्याला साध्या भाषेमध्ये देवाला लुटणं म्हणतात. एक परवर भरणे, अशी बऱ्यापैकी 5-7 कार्यक्रम असतात. वागणीशे कशा करता असतो, सप्तपदी कशा करता असते, हे संस्कार आहेत आपल्याकडं. हे चिमणा चिमणीचा खेळ नाही. काही वितुष्टवादी लोकांनी मंगलाष्टकाचं इतकं मात्र केलं, इतकं मात्र केलं. माझ्या भगवंताच्या मनात आलं तर त्याचा ऱ्हास होईल. लग्नातले मंगलाष्टक म्हणजे आशीर्वचन आहेत, आशीर्वचन. तर ते पण म्हणायचं, ताई ग बाई ग अंशीराम तात्याचा भाग्या दुर्गाबाईची सखी. मंगलाष्टक अपमान आहे, अपमान आहे आपल्या संस्कृतीचा. रोज सकाळी पोटाची खळगी भरण्यासाठी तुमच्या आमच्या गावात सकाळी पाव विकणारा मुस्लिम बांधव, तर त्यांच्या समाजातला श्रीमंत मुस्लिम बांधव एक पण लग्नातला विधी चुकत नाही राम काका. एक 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 एक. आपल्याकडे जशी जशी पैसे यायलेत का हे विधी यायनं मोडून टाकले. नवरीच्या आईनं शेवंतीत नाचावा. काय वाटत असेल रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराजांना वरून पाहत असताना. स्वतःच्या पोरीच्या लग्नात नवरीच्या आईनं शेवंतीत नाचावं. त्या रात्रीला एक विशिष्ट प्रकारचं नाव दिलंय हरामखोरायनं. एक रिकामी जागा रजनी.
त्या दिवशी दोन्ही विहिणी नाचतात. काय वाटत असेल महाराज ज्ञानोबा राय तुकोबा राहिले पाहत असताना. आणि म्हणून 1 महिना 27 दिवस पाऊस नव्हता ना, तर ह्याच खुट्ट्या हाणल्या आपल्याला. मी काल बोलून गेलो, जे पिंडात बदलत असतं का ते ब्रह्मांडात बदलत असतं. उन्हाळ्यात पावसाळा, पावसाळ्यात उन्हाळा. आपल्याला कसं गोड वाटायला नियम चुकवायला. वेदीचं मंगलाष्टक शेवटचं असतं, ते ब्राह्मणाला म्हणू द्यावं. आता सावध सावधान समयो सावधा समीपी असे वाग्वादान करा फलार्ध गटिका. काय शब्द आहेत त्याच्यात, त्याचा अर्थ पहा काय तो. ठीक आहे, तुमचा स्वर चांगला असेल तुम्ही म्हणा ना, असेल तुम्हाला स्वर गवई आहात तुम्ही म्हणा ना, पण हे म्हणा ना. काही म्हणायचं. एक मंगलाष्टक म्हणणारा इतका इतका इमोशनल मंगलाष्टक म्हणलं की तो म्हणताना रडू लागला. ते म्हणलं, मी म्हणलं चंडाळा हे काय दहाव्याची पूजा नाही रे, आम्हाला लग्नातली नुकती खाऊ दे, तू इतका रडायला की जसं इथं कोणी मेलय. हा दहाव्याचा विधी नाही म्हणलं, हा मंगल विधी आहे. 16 संस्कारापैकी एक. काय ओरडायला तू. अरे नवरी नवरदेवा सोबत जाताना रडन, तू रडायला. नाही म्हणायचे, चुकीचे. इथं ज्या ज्या मुलांचे लग्न राहिलेत त्यांना स्पर्श करून प्रणाम करतो. तुमच्या लग्नात काय होत असेल ते हो द्या, निदान मंगलाष्टक तरी सात्विक म्हणा. मंगलाष्टक तरी मंगलाष्टक. देव मान्य, शास्त्र मान्य, ऋषी मान्य, वेद मान्य, पुराण मान्य असे म्हणा. काही म्हणायचं काही. व्यक्ती स्वातंत्र्य झालं. अहो पंक्तीतले श्लोक इतके नालायकपणाने म्हणाले. जेवता जेवता अपमान झाला, ताटात उंदीर रिकामी जागा करून गेला. हे मंगलाष्टक आहे. बर जेवायला काय होतं माहितीये का. राम लक्ष्मण हे दोघे बंधू जेवायला बसले, दही भात लिंबू. दही भात खात असतात, पण दही अधिक लिंबू. हॉस्पिटल घरातच आणावं लागेल. बरं ठीक आहे, या दोघांच्या ताटात उंदरानं लघु शंका कराय काय मायविली त्याची. लक्ष्मण कोणाचा अवतार आहे, शेषाचा. आणि शेषाच्या ताटात उंदरानं लघु करायला म्हणजे वाचायचं नाही का उंदरायला. हे असा श्लोक म्हणणाऱ्याला मंडपाचा दांडा काढून हाणायला पाहिजे. बरं आपण कुठं होतो तो. एक बाई म्हणू लागली हे श्लोक. अरे बापरे, म्हणलं काय चुड्याली ना आली वा आपल्या पंक्तीत. वा वा, काय राक्षसनीचा अवतार प्रकट झाला. व्यक्ती स्वातंत्र्य, काही भंगाळू जाऊ नका. आपलं म्हणा, आपलं कमी आहे का आपल्याकडं. बंदी रेल्वे बंद होईल इतके पुराण आहेत आपल्याकडे. एवढी ग्रंथ आहे, एवढी संपदा आहे आपल्याकडे, तिला वाढणार नाही तिच्या इंजिनला. इतकी सामुग्री आपल्या देशामध्ये, आणि तरी दुसऱ्याचं डोक्यावर घेऊन तुम्ही फुकून घेता. काय आगाऊपणा आहे. चला वर यात्रा निघाली. तीर्थ करीत 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 कर्दमानी देवती निघालेले आहेत. देवादेवतेचे दर्शन घेत घेत बिंदुमान नावाच्या सरोवरावर आले. पाप क्षालन भीतार्थाया नामने बिंदुमानेषु य सरोवरा स्थितय पात्राना प्राप्तिर्विच्छा सकल्पनां पूर्तियो. त्या बिंदुमान सरोवराच्या स्नानाचं पुण्य स्त्रीच्या अंतःकरणातल्या इच्छा पूर्ण करते. स्नान केलं, विधी केला, पोचले घरी, प्रपंचाला सुरुवात झाली. त्या तीर्थावर तिने अपेक्षा केली, मला दिव्य अशा प्रकारचा एक पुत्र व्हावा.
एक शपथ पुरावा सांगतो. लोकांनी त्या गीताला मंगलाष्टकात रूपांतर केलं. सुख संसारी यावेलीला यावी सुंदर फुले, सुख संसारी यावेलीला यावी सुंदर फुले. या प्रपंचातल्या वेलीला कन्यारत्न किंवा पुत्ररत्न अशी फुलं लागावी. बाजारात गेल्यावर पिशवी रिकामी नाही आली पाहिजे. बाजारात गेल्यावर जर पिशवी रिकामी आली तर समजायचं पैसे नेले नव्हते. एक, नेलेले पैसे चोरानं खिसा हाणला. दोन, आणि पैसे नसताना किराणा दुकानदाराकडे पत नव्हती. तीन, पत असलेल्या तर उधार देतात ना. मला जर काम पड आमच्या पोरीच्या लग्नात, तर माझ्या मुलीच्या लग्नात किराण्याचं काम पडत तर साईराजकून घेऊन जाऊ. राम सर तुम्ही बी फोन करून सांगा, द्या गिरगाव कराल ते वापस देतील तुरी इकल्यावर. मला जर उधार दिला असेल अण्णा तुम्ही गावकरी, तुम्ही बी सांगा, म्हणजे पत आहे गिरगाव करायची. रिकामी पिशवी नेली की समजायचं पथ नाही, पैसे नेले नव्हते, आणि नेले असतील तर चोरानं हाणले. गाफिले, सांभाळता येत नाही. संसारातली पिशवी रिकामी नसेल. काग म्हणे काय विधी, विधीचं उद्यापन राहिलं. काय विधी करता येत नाही, काही नाही. सोंग येत नुसते विधीचे, सोंग सोंग. मोरेबा तुम्ही पंढरपूरला आषाढीला गेल्यावर यांची गर्दी पहा ना, महादेव करायची. वाळूचा महादेव करते. जिच्या कपाळावर कुंकू आहे का ती वाळूचा महादेव करते. लगेच हळदी कुंकू साखर तशी टाकी ती, एखादं फुलं असलं तर वाहती आणि गडबडीत निघून जाती. दुसरी गडबडीत येती आणि त्या महादेवावर पाय देती. महादेवाची पूजा करणाऱ्या बाईच्या मालकाच्या आयुष्यातले 4 दिवस कमी होते, आणि जिनं पाय दिले तिच्या मालकाच्या आयुष्यातले 2 दिवस कमी होते. हे बा, मनानं काही करणं आपल्या पूर्वजांची, मी माझ्या भाषेत बनत असतो, बापाची जहागिरी नाही. हा शब्द जरा कठीण वाटतो. आपल्या पूर्वजांची जहागिरी नाही ती. बाईनं गंगेमध्ये वाळूची महादेवाची पिंड करून पूजा करायची असती. पण पूजा आटपल्याच्या नंतर ती पिंड अशी वंजळीत घेऊन पुन्हा पाण्यात सोडायची असती. हा त्याचा विधी असतो. एकही सोडित नाही. हा, काही नाही. यांना कोण्या महाराजांनी सांगितलंय, त्याला कुठं सापडलं होतं. काका वरे या. नाही नाही नाही, वरे या. ती गोंगडी घ्या, वरे या. राजा राम 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 सीताराम राम राम, राजा राम 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 सीताराम राम राम, राजा राम 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 सीताराम राम. महाराष्ट्राच्या मातीमध्ये, या पवित्र भारत देशामध्ये आध्यात्मिक क्षेत्रात एक नाविन्यपूर्ण रत्न माझे ज्ञानोबाराय तुकोबाराय कृपा पात्र वेदमूर्ती सद्गुरु गौपासक मुकुंद काका, आणि त्या पवित्र वेलीला, त्या अमृत वेलीला लागलेलं एक दिव्य तेजस्वी पुष्प गुरुवर्य गोविंद काका. अच्छा, या कथा प्रसंगात काका आलेले आहेत. गोविंद काकांना नाक घासून प्रणाम करतो. शेवटी मी बोलेल, त्यांच्याविषयी बोलण्यासाठी खूप काही आहे. काय सांगत होतो? पूजा करतात, महादेवाची पूजा. मला एक असं कळत नाही, आता जर चंद्रभागेला तुम्ही गेलात तर सगळ्यात जास्त तुम्हाला चंद्रभागेमध्ये या महाराष्ट्रातल्या महिलांचे ब्लाऊज सापडतील. म्हणजे जुनी दशी चंद्रभागेला द्यायची. अहो, चंद्राला दशी देत असतात, एक दोरा वस्त्राचा काढतात एका तिथीला, इथपर्यंत मला पुराणात माहित आहे. पण आपल्या अंगावर वापरलेला कपडा हा गंगेत टाकतात, हे मला आतापर्यंत कोण्या श्लोकात एखाद्या ओवीत कुठं सापडलेलं नाही. काय वेड्यासारखं करता तुम्ही उगा आगावपणा. तुम्हाला चंद्रभागेला, इंद्रायणी मातेला
जर खण अर्पण करायचं असेल, पीस अर्पण करायचं असेल, चोळी अर्पण करायची असेल, तर आपल्या गावातल्या तुम्हाला कळतंय ही गरिबाची माऊली आहे, ही अत्यंत गरीब माऊली आहे. तिला साधंसं घर आहे, तिच्याकडे जमीन नाही, ती लोकांच्या शेतात राबराब राबते आणि मग तिच्या घरची संध्याकाळची चूल पेटते. अशा एखाद्या सात्विक सदाचारी गरीब स्त्रीला एखादी चोळी दिली, तिला शिवायचे पैसे सुद्धा टेलरला दिले, तर हजारो चंद्रभागेचं स्नान केल्याचं पुण्य तुम्हाला प्राप्त होईल. आणि तुम्ही चंद्रभागेत जुन्या टोळ्या टाकता. भानगड अशी झाली गोविंद काका, एक संन्यासी चंद्रभागेत आंघोळीला गेला, त्यानं बुडी मारली, संन्यासी वरे आला. वरे आल्याबरोबर पोरं हसू लागले. संन्यासी म्हणे, का रे, तुम्हाला काय झालं हसायला? पोरं म्हणले, आम्ही वेडे नाहीत, तुमच्या जटेत जंपर अडकलंय. कोणाला पाप लागणार आहे माहिती तुम्हाला? काय अंतकरण झालं असेल त्या संन्याशानं? त्या संन्याशानं कामाला विस्तू लावला म्हणून भगवे वस्त्र नेसले. मी नाही बरं संन्याशी, या वस्त्राला रंगीबेरंगी पट्टे आहेत. हो, संन्याशाला पट्टे चट्टे काय नसते, त्याचं भगू भगूच असते. असल्या चुका करायच्या नाही. काही करते. मंदिराला मारुतीच्या मंदिरात गेल्यावर मारुतीराच्या तोंडाला पेढा लावतात. आपल्या हाताने देव पेढा खात असतो का? जाऊ द्या बरं, ठीक आहे, भावना असेल, सात्विकता असेल, प्रांजळपणा असेल. मंदिराला प्रदक्षिणा करताना पाठीमागून भिंतीला पेढा चिटकवते, देव मागून खातो का? संक्रांतीच्या दिवशी तिळाचा लाडू जर तुमच्या इकून चिटकीला तर जमन का? वेनिदानम यती तिलाग्रो भय गुडा शर्कराती नैवेद्यम माया सव्यामाप सव्यम पृष्ठभागायत समर्पयामी. किती आगाऊपणा होईल. असलं काही करत जाऊ नका ना. काही उपदेश लोक हसतील आपल्याला. हा धर्म एवढा पवित्र, एवढा पवित्र, एवढा पवित्र, याचा पवित्रपणा तपासणारा अजून जन्मालाच आला नाही. इतकं पवित्रतेचं टोक ह्या धर्मात आहे. आणि तुम्ही थोड्याशा चुका केल्यामुळे बास्कळ लोक नाव ठेवते. दीपदान करण्याची पद्धत आहे काका. पण एक द्रोण विकत घेतात, त्या द्रोणामध्ये एक वात विकत घेतात, ती तिकडचीच असते. इकणारी बाई असते चंद्रभागेत बसलेली, आणि तो दिवा पेटून कशावर देतात माहितीये का? तिच्याकडे एक मोठा टेंबा असतो राखेलचा, आणि त्या रॉकेलच्या टेंब्यावर ती पेटवायची. आपल्याकडे तुपाची आणि तेलाची वात एकत्रित पेटवत नसतात. इतकं निषेध सांगितलं. तो राखेलच्या दिव्याला तुपाचा आणि तेलाचा दिवा लावणं किती निषेध असेल. काय चंद्रभागा पावणारी तुम्हाला. आणि चला पुढचा कार्यक्रम. आणि त्या द्रोणात ठेवायचा आणि तो द्रोण चंद्रभागेत सोडायचा ना, असं पाण्यानं तिथे पुढे जातो. वात जळाली की द्रोण जळतून, द्रोण जळला की चंद्रभागा पोळती. चंद्रभागेला दीपदान दिल्याचं पुण्य प्राप्त होत नाही तुम्हाला. चंद्रभागेला चटके दिल्याचं पाप तुम्हाला प्राप्त होतं. दीपदान करण्यासाठी शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे. साबरियाय अस्तितो या. साबरी म्हणजे वेळू. शुष्काति जायते नाम, वाळल्याला असावा. भागाम परिभागेषु, त्याच्या कमट्या करायच्या. उभ्या 2 किंवा उभ्या 3, आडव्या 9. उभ्या 2 चालल्या तरी चालतील, पण आडव्या 9च लावायच्या. त्याच्यावर साळीचं तणस लावायचं. आपण ज्याच्यापासून तांदूळ काढतो त्या तांदळाचे बुड, त्याला साळीचे बुड तणस म्हणतात. तणस तुमच्याकडे तणसच म्हणतात त्यांना. काय नाव असेल तुमच्याकडे, जे असेल ते. जसे गव्हाच्या खालचं असते काड, साळीचं काड म्हणा, तणस म्हणा, काय ते त्याच्यावर लादायचं. दरभानी, त्याला पुन्हा 3 जागेवर बांधायचं. त्याच्यावर वाळू टाकायची आणि वाळूवर दिवा ठेवायचा. मग 108, 111, 1001 असा तुपातला जोडगा ठेवायचा. वाती पूर्ण जळाल्याच्या नंतर वाळू जळतच नसती. आणि वाळू जळत नसल्यामुळं खाली वलं झालेलं तणसही जळत नसते, वेळूच्या कमट्या जळत नाहीत, आणि चंद्रभागेला, इंद्रायणीला किंवा समुद्राला, एखाद्या गंगेला चटके दिल्याचं पाप लागत नसते. असा जर सायास करता आला तर करत जा. कशाला येड्यावानी उड्या टाकीता? नाही. मंत्र चळे थोडा, धडची होय वेडा. चुका करायच्या. कालिदास नावाची फार महान मोठी व्यक्ती होती.
कार महाराजांनी 2-4 लोकांची नावं सांगत असताना वेगात 1-2 लोकांचं चरित्र सांगून गेले. 11 वाजले, पुढे सांगायचं नाही. त्याच्यात एक कालिदास होते. कालिदासांनी साधना करत असताना एक नियम चुकला म्हणून कालिदासाला कोड नावाचा रोग झाला. कालिदास सामान्य नव्हते. कालिदासाच्या नगरीतल्या विहिरीवर पाणी शेणणाऱ्या मुली पाणिनीचे सुक्त म्हणत होत्या. वेदाचे पुराणाचे सुक्त असे म्हणायच्या. संस्कृत विद्वान, प्रचंड विद्वत्ता होती त्यांची. कालिदासाच्या मी असं मोजकं सांगतो थोडं थोडं. कालिदासाच्या नगरीत एक विद्वान कालिदासांकडे जयपत्र मागण्यासाठी आलता. विहिरीवर पाणी काढत होत्या मुली. धुळीत आलता, हातपाय धुतले, पाणी पिले. विचारलं कोण आपण? वेगच सांगतो. पंचप्रियान पांचाली कृष्ण मुख जनदच वानरी तशम कुलबालिका. वेगात पूर्ण श्लोक सांगत नाही. 5 तोंड आहेत पण द्रौपदी नाही. 5 पती आहेत पण द्रौपदी नाही. काळ तोंडे पण वानरी नाही. मी त्याची मुलगी आहे. कंकाची मुलगी होती. कंक म्हणजे हिशोबनी चार्टेड अकाउंटंट. ची आहे. पेन 5 बोटानं उचलावं लागते. पेनचं नोक काळं आहे. 5 पती आहेत पण द्रौपदी नाही. काळं तोंडे पण वानरी नाही. मी त्याची मुलगी. कोणाची मुलगी? कंकाची. पण ती म्हणली नाही मी चार्टेड अकाउंटंटची मुलगी आहे. हे पाठ करून आलेला पंडित तिथंच गार झाला. हे बुटकं भर पाणी घेऊन जे दुसऱ्याला आंघोळी घालायला जातात का? याने जरा विचार केला पाहिजे. आपण दुसऱ्याची मापं नाही काढली पाहिजे. दुसऱ्या विचारला आपण कोण? हर हर स्मरतम नित्यम बहुजीव प्रतिपालकम. मी अगोदर सांगतो, थोडं थोडं सांगतो. खूप जीवांचं पालन करणार, नित्य हर 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 म्हणणारा मेंढपाळ होता. तस्यहम कुलबालिका. ती म्हणली नाही मी धनगर दादाची मुलगी आहे. पंडित जाग्यावर घरला. दुसरी विचारलं कोण? नित्य ज्योती दरव्यानी चौर्य कर्म दिने दिने तस्यहम शत्रुमित्र न जानाती तस्यहम कुलबालिका. नित्य पैसे कमवायची आशा आहे. द्रव्य संचय करायची आशा आहे. आणि हा व्यवसाय करत असताना शत्रुमित्र कळत नाही. ती म्हणली नाही मी सोनाराची मुलगी आहे. तस्यहम कुलबालिका. पुढचीला विचारलं आपण कोण? चतुर्मुखो नच ब्रह्मा वृषारूढो न शंकरा अकाले वर्षतम मेघम तस्यहम कुलबालिका. 4 तोंड आहेत पण ब्रह्मदेव नाही. वरी बसतेत पण शंकर नाही. आकाशात ढग नसताना पाऊस पडतोय. तस्यहम कुलबालिका. कोळ्याची मुलगी होती. कोळ्याची मुलगी. पखालीला किती तोंड? पाणी टाकायचे 2 आणि पाणी काढायचे 2. 4 तोंड आहेत पण ब्रह्मदेव आहे का? नाही. वरी बसणारा शंकर आहे का? नाही. आणि पखालीचं तोंड सोडलं आभाळातले ढग बघावं लागतात का? तोंड सोडलं की गांजून भरलास. अकाले वर्षतम मेघम. काही संबंध नाही. मी त्याची मुलगी आहे. वापस गेला पंडित काका. मग कालिदासाच्या नगरीतल्या आडावर पाणी काढणाऱ्या मुली जर इतक्या विद्वान असत्या, कालिदास किती विद्वान असते? मग एवढे विद्वान कालिदास नियम चुकल्याबरोबर कोड झाले. चिंतन केलं, शिवजी प्रगट झाले. नमः पार्वते पते हर हर महादेव. प्रगट झाले शिवजी. अतुलजी रांगोळी छान काढली. कोण मुली असतील त्या? उद्या परवा भेटू आपण त्यांना. राम काका त्या मुली भेटू त्यांना. ही एक विश्वाच्या मालकानं दिलेली एक ते चिप आहे, ते मेमरी कार्ड आहे, ते विशिष्ट प्रकारचा सद्गुण येतो. प्रगट झाले शिवजी. दंडवत घातला. हात फिरीला पाठवून काय कालिदास? काय नाही. काय शक्ती उपासक होते. शक्तीची उपासना केली. उपासनेत चूक झाली. अंगाला कोडा. आदेश दिला, गिरिजा. जी प्रभू. आईसाहेब प्रगट झाले. आदिशक्ती माता पार्वती आईसाहेब प्रगट झाल्या.
काय कालिदास, कालिदास तुम्ही चुकलात. असला नियम करत असतात का? याच्याकरता तुम्हाला कोड झालाय. कोणाला माहिती आहे? कालिदासाला. आपण कालिदासाच्या पायाला चिटकलेल्या मातीच्या कणाची बरोबरी करू शकत नाही. कणाची कणाची कणाची. मग त्या महात्म्याचा नियम चुकल्या. आता तो नंतर गेला, पार्वती आई साहेबांनी कृपा केली, एक विधी सांगितला, तो विधी केला, त्याच्यानंतर तो कोड गेला, तो भाग सोडून द्या. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये काशी विद्यापीठातून 50 वर्षापूर्वी शास्त्री पदवी घेऊन आलेली 3 महात्मे, जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी, चरित्र ऐकलं प्रल्हाद शास्त्री दैठणकरांचं, आता हयातीत आहे. काशी विद्यापीठातले पहिले 1 मार्काने पास झालेले, त्याच्यापैकी एका शास्त्रींचा पुरावा सांगतो तुमच्या पुढे. हा पवित्र देश संतांची भूमी आहे, विचारवंतांची भूमी आहे, कीर्तिवंतांची भूमी आहे, शुरांची भूमी आहे, दात्यांची भूमी आहे, वीरांची भूमी आहे. घरी आल्याच्या नंतर विचारलं, का ग तू तर संकल्प केला मला दिव्य असा पुत्रवा, का होत नाही? विधी राहिला. पुन्हा गेले बिंदुमान सरोवरावर, विधी आटपला, दिव्य एक पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव ठेवलं कपिल शुद्ध भगवान. कपिलाने आईला सांख्यशास्त्र सांगितलं. कधी कसं उलट सुलट घडते बघा. रात्री एक प्रसंग ऐकिला. नवऱ्याची गुरु बायको, आज या देशात त्या साधूचं चित्र नाही काका, पण त्या साधूनं लिहिलेला ग्रंथ भारतभर वाचिला जातोय, तुलसीदास रामायण. त्या साधूचा अजून खरा फोटो नाही, काढूच दिला नव्हता त्यांनी. त्यांनी सांगितलं मला प्रसिद्ध व्हायचं नाही. रत्नमाला नावाची पत्नी होती, रत्नमाला. अहो, या कातड्याच्या देहाकरता सर्पाला धरून वर येतात, या कातड्याच्या देहासाठी प्रेतावर बसून येतात. इतकं प्रेम जर तुम्ही पंढरपुरातल्या मालकावर केलं तर तो तुमच्यावर किती कृपा करील. त्याच दिवशी पत्नीचं रूपांतर बहिणीत नाही, गुरुत नाही, सगळ्या गोष्टीतून अलिप्त झाले. मग साधना. पुराणात एक चरित्र आलं. कहुळ नावाचे एक वेदांतिक होते, शास्त्री होते, पंडित होते, पुराणिक होते, वेद कृपामूर्ती होते. कहुळ, कहुळ नाव त्यांचं. आणि मुलांना शिकवायचे, आश्रमशाळा होत्या त्यावेळेला, गुरुकुल होते, शिकवायचे. घरी आले, संध्याकाळची वेळ आहे, धर्मपत्नी विचारत होत्या आज काय झाला प्रसंग, सांगत होते. पण सहज सहज थकल्यामुळे जीभ थोडी कमी वाकली गोविंद काका, कमी वाकली. आणि कमी वाकल्यामुळे संस्कृतचे वलय चुकले. आणि वलय चुकल्याबरोबर आतून आवाज दिला, बाबा सव्या परा नैव भाषा यत सव्य पराना. राग आला वडिलांना. बेट्या, आईच्या पोटात चिखलेस तरी बापाची चूक काढतोस. जन्माला आल्यावर किती शहाणा होशील बेट्या, 8 जागेवर वाकडा होशील. अष्टवक्र. कोण कोणाला किती लाभदायक ठरल पहा. पुढे पुढे बंदीचे प्रश्न, महाभारतातलाच प्रसंग, भागवतातलाच प्रसंग. कसं सांगता येईल लोका का 7 दिवसात थोडं 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 थोडं. चिमणी किती जरी शहाणी असली तर समुद्र उपसत नाही तिच्या चोंचीने. समुद्र समुद्र आहे. ते भागवत म्हणजे काय? मी तुम्हाला सांगितलं, एक महात्मा 18 वर्ष एकच लोकांवर बोलले. काय गिरगावचा बाळ हीच किनारे. पात्रता तरी काय माझी, माझी योग्यता तरी काय, माझ्याकडे ज्ञान तरी किती काय. एवढा मोठा अथंग सागर आहे श्रीमद भागवत. म्हणजे पंढरपुरातल्या मालकाचं मनोगत येते, मनोगत आहे, व्यासांचं मनोगत आहे. विटेवरच्या मालकाचा याच्यातला एकच स्कंद, दशम स्कंद विटेवरच्या मालकाचा द्वारकाधीश श्रीकृष्ण परमात्म्याचा प्राण आहे, दशम स्कंद.
आणि या भारत देशातल्या सर्व वक्त्यांचा हा ग्रंथ प्राण आहे. प्राणची कीर्तन काराचा कवीवर संताचा. प्राणाची कीर्तन करायचं. कालांतरानं बंदीच्या प्रश्नात कहुळ अडकले. एकटे कहुळ नाही अडकले, लाखो साधू अडकले. लाखो साधू सोडत नाही ते, म्हणजे आयुष्यभर जगवतो पण सोडत नाही. त्याच नगरीमध्ये महर्षी अष्टवक्र आले. म्हणून आपल्याकडे एक अष्टवक्र संहिता म्हणून प्रसिद्ध आहे. अष्टवक्र संहिता तुम्ही यायच्या अगोदरच सांगितलं, ज्याला मंगलाष्टकाचा पत्ता नाही त्यांना अष्टवक्र संहिता काय करणार. आणि खरंच चांगलं खाण्यासाठी ताकद लागते बरं. चांगलं ऐकण्यासाठी सुद्धा ताकद लागते, मनाची ताकद लागते. चांगलं ऐकण्यासाठी, चांगलं पाहण्यासाठी सुद्धा डोळे शक्तिशाली पाहिजे, तेजस्वी पाहिजे. चांगलं खाण्यासाठी सुद्धा शरीर अधिकारी पाहिजे. चला, त्या नगरीमध्ये अष्टवक्र आले. मी याच्यावरून सांगतोय की आईला सांख्यशास्त्राचं ज्ञान मुलानं सांगितलं. एखाद्यानं असा विचार करू नये की गिरगावकरांच्या गोळ्या संपल्यात का काय, आई मुलांकडनं कशी विद्वान होईल. हा देशच इतका पवित्र आहे. हे दाखवायचं होतं की या पवित्र भारत देशातल्या पवित्र माऊलीच्या पोटी रत्न जन्माला येतात. रत्न सांख्यशास्त्र ची अनुभूती विश्वाला दाखवणारा पुत्र जिच्या पोटी जन्माला आला, ते रत्न किती मोठा असेल. नारी की निंदा मत कर यारो, नारी रतन की खा. क्या बात है. काय होतं माहितीये का, दुपारी बांधावर भाकरीचं टोपलं आलं की बैल उर फाटून घेते. हे फक्त शेतकऱ्यांना हसा, बाकीच्या काय कळत नसते. भाकरीचं टोपलं बांधावर पाहिलं की बैलाला वाटलं 1:30 वाजला, आता आऊत सोडतंय, त्यावेळेला बैल उर फाटून घेते. आणि पत्रिकेवरचा वेळ संपला की हे उर फाटून घेते. एवढं पूर्ण करू आजच्या दिवस. चला असू द्या, हो द्या, थोडंसं चलत राहा. त्या नगरीमध्ये अष्टवक्रजी आले. पाहिलं राजानं, आड जागेवर वाकलेला माणूस कसा दिसत असेल का. राजा म्हणे रती महारथी गेली, हे काय करणार. ते प्रधानानं सांगितलं असं नका करू. बघा तर एक लक्षात ठेवा, अष्टवक्र महाराज कायमस्वरूपी शिक्षा करील. देहदंडाच्या व्यतिरिक्त काय शिक्षा देतात. बंदिस्त तर बाकीच्या आमच्या महाराज लोकांना केलंच तुम्ही, मला देहदंड देताल. चला प्रश्न सांगा. राजाने प्रश्न टाकल्याबरोबर प्रश्नाच्या शेवटचं अक्षर पडणे आणि उत्तर पडणे सोबतच लोटांगण घातलं अष्टवक्रांच्या पुढे. काय देऊ. ते म्हणले, अरे तुझ्याकडे भीक मागण्यासाठी थोडी विद्वत्ता प्राप्त केली. एवढी संपत्ती असून या देशातल्या साधू लोकांना बंदिस्त करतो. या संपत्तीच्या बळावर या देशातल्या साधू लोकांना बंदिस्त करतो. इतकी आसुरी संपत्ती तुझ्याकडे, आणि ती संपत्ती जर मी घेतली तर मी तुझ्यासारखाच वागण, हे तुलाच राहू दे. नाही मग माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं, याच्या बदल्यात तुम्हाला काय देऊ. एकच द्या, जितके बंदिस्त केले तितके मुक्त करा. उघडदार. पण विचारलं मोरे महाराज राजाला, आम्हाला मुक्त करणारा कोण आहे. ते साधू काका दर्शन घेऊ लागले सगळेजण लोक. पण अष्टवक्रांनी सांगितलं, गोत्रोच्चारो स्थिताः नामने देहानास्ति प्रियायाम वाचम रचना प्रियाः. गोत्र सांगायचं, नाव सांगायचं आणि मग पाया पडायचं. एखाद्या वेळेस नाव एक येऊ शकते, गोत्र कसं येईल.
एखाद्या वेळेस गोत्र एक येऊ शकते, नाव कसं येईल? मग नावही सांगा, गोत्रही सांगा. यत भेदेषु प्रांतेषु, प्रांत सांगा. एखाद्या साधूचं गोत्र नाव एक येऊ शकते, पण प्रांत गोत्र नाव हे सगळं एकच येईल. म्हणून ह्या 8 गोष्टी अष्टवक्रांनी सांगितल्या, सांगायच्या मग पाया पडायचं. सांगितल्याबरोबर दर्शन घेऊ देत होते. महात्मा आले. अष्टवक्रांच्या लक्षात आला आपण फार बालपणी गेलतो. बाबा वयस्कर झाले असतील, चेहरा लक्षात येणार नाही. चुकून आपले बाबा सुद्धा आपल्या पाया पडतील. श्रुतीने अष्टवक्रांना विचारलं, का हो मुलगा विद्वान झाल्याच्या नंतर वडिलांना दर्शन घेता येते? अष्टवक्रांनी श्रुतीला सांगितलं, श्रुती माते, मुलगा विद्वान झाल्याच्या नंतर वडिलांनी दर्शन घेतलं तरी काही पातक लागत नाही, पण मुलगा ब्रह्मवेत्ता जरी झाला तरी आईचं पाय पडून घेता येत नाही. नाव विचारलं. बऱ्यापैकी रान दर्शन घेत घेत पुढे सरकली. कोण? माया आपण कोण? मी. 8 जाग्यावर वाकल्या असल्यामुळं उठता बसता लवकर येत नव्हतं. ज्या आसनावर मला जसं वरी बसवले अशा आसनावर बसलेले होते आणि धडेल दिशा आम्ही टाकून दिलं. चाफत चाफत दोघांची पाय धरली आणि पायधूळ माथ्याला लावली. ऋषी मुनी योगी जपी तपी सिद्ध पाहत होते. को भवा कोण? को भवा कोण? डोळ्याच्या कडा ओल्या झाल्या, हृदय द्रवलं. अष्टसात्विक भाव प्रगट झाला. धाय मोकलून हंबरडा फोडला. ऋषी मुनींनो, या पवित्र खुशीतून मी जन्माला आलोय. माझी आई आहे, माझे बाबा आहेत. त्यावेळेला राजा आश्चर्यचकित झाला. ज्या साधूच्या पोटी जन्माला आणणारा, ज्या माऊलीच्या पोटी जन्माला आलेला मुलगा एवढा अधिकारी, इतका पवित्र भारत देश आहे. कोणी सोडवलं आई बाबांना, ऋषी मुनींना? मुलांनी सोडवलं. मन घरामध्ये वंशामध्ये एक पवित्र जन्माला आला की वंशाचा उद्धार करत असतो. तयाचा हरिक वाटे देवा. कपिल जन्माला आले. श्रीमन महाभागवते पुराणे कपिलादि कथा प्रसंग अध्याय हरे. राजाला हे चरित्र सांगितलं. सुखदेव सांगतात, राजन, माणसाला एखादी विद्वत्ता प्राप्त झाल्याच्या नंतर मग ती गायनाची असेल, ती शक्तीची असेल, ती कुठली असेल, ती विद्वत्ता चांगल्या कामी खर्च करायची. दक्ष यज्ञाचं चरित्र सांगितलं. मा भवानी आदिशक्ती माता भगवान शिवजी सोबत पाणी ग्रहण झालं. 60 कन्या. फार मोठं विस्तृत चरित्र आहे, वेगात सोडून जातो. एवढा मोठा झाला माणूस, एवढा मोठा झाला, एवढा मोठा झाला. प्रजेचं पालन इतकं गोड केलं, इतकं गोड केलं, इतकं गोड केलं. म्हणून दक्षाला एक आलिकून पदवी लावली काका. प्रजापती दक्ष. नुसता दक्ष होता. दक्ष म्हणजे सावध. आपल्याकडे अभंगात एक पुरावा आला, दत्त चोपदारी करीत असे. दत्त म्हणजे दत्तात्रय नाही, दत्त म्हणजे सावध. जगाचा मालक हा सावधगिरीने नाथांचा दरोजा सांभाळायचा. दक्ष
प्रजेचं पालन करत असताना आई लेकरावर इतकं प्रेम करते, इतका दक्षतेनं प्रेम करणारा राजा प्रजापती. पती हा शब्द दिला म्हणजे मालक. जसं समुद्राला आपामपती, आप म्हणजे पाणी, विश्वातल्या सगळ्या पाण्याचा मालक समुद्र, आपामपती. दक्ष प्रजापती, प्रजापती दक्ष. आणि माणसाला एखादी गोष्ट शिल्लक आली की ती जरा अतिरेक होत असतो. आमच्या इथले एक व्यक्ती भजन करायचे. भजन करीत असताना त्यांना रात आंधळ होतं, रात्री दिसत नव्हतं. मग रात्री दिसत नसल्यामुळं आमच्या इथला एक मुलगा मुंबईला शिकायला होता, त्यानं त्यांना कंदील दिला. कंदील. तर ते म्हणे, अरे मला रात्री दिसतच नाही, कंदलाचं काय गरज आहे? म्हणले तुम्हाला दिसत नाही ना, पण तुमच्या हातात कंदील आल्यावर दुसरी माणसं तुमच्या अंगावर येणार नाहीत, याच्याकरता कंदील हातात राहू द्यायचा. पण याला रातांधळा असल्यामुळं एरवी रस्त्याच्या कडेनं काका काठी आपटीत आपटीत चलत होतं. कंदील हातात आल्यापासून मधातून चलू लागलो. एक माणूस आलं, त्याच्या अंगावर आदळलं, शिव्या द्यायला, मूर्ख कुठले, आमके भजन करणारे कळत नाहीत, वारकरी कळत नाहीत, काय नाहीत, मस्ताडे हत्तीसारखे वागायलेत, जनावरासारखे झाले, माणसाच्या अंगावर यायलेत. ते म्हणले, दादा दिसलं नाही, अंधार आहे, अमावस्याची रात्र, कंदील नव्हता का? ते म्हणले, मंदिरातच इजला होता. मग मंदिरातला इजलेला कंदील घेऊन जर रातांधळ्यावालं इतकं तरारलंय, तर ज्याला प्रजापती दक्षपदी प्राप्त झाले होते किती तरारलं असेल याचा विचार करा ना. किती तरारलं, किती तरारलं. भगवान शिवशंकराला जो मानित नव्हतं. कोण शिवजी, कोण शिवजी? या विश्वातलं सृष्टीचं चक्र संपूर्ण ज्याच्या दृष्टीत आहे, निसर्गाचं एक न एक चित्र चक्र शिवजींच्या दृष्टीत आहे. मोहनबो हा मृदंग नावाचं वाद्य आहे ना, पकवाज नावाचं वाद्य, वारकरी संप्रदायात भगवान शिवशंकरांना आरक्षित केले. शंकरांनी आणले वाद्य. भजनी परंपरा अगोदर नव्हती, शंकरापासूनच. नारद तुंबर सांब गायन करी. सांब म्हणजे भगवान शिवशंकर. याच्या पलीकडे आपण एके दिवशी बोलून गेलो. सुरनर किन्नर नारद तुंबर गाती निरंतर रे, माधवा गाती निरंतर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर रे, माधवा मुरली मनोहर. भगवान शिवजीला आरक्षित केले. भजनी परंपरा शिवजीची आहे. भजन करी महादेव. याच्या पलीकडे सांगतो, 4-2 वर्ष पंढरीच्या वाऱ्या करणारे इतके छाती ठोकून सांगते, आमच्या 4 पिढ्यापासून आम्ही वारकरी आहेत. अरे असशील रे बेट्या,